नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवीन प्रकरण बघणार आहोत. त्याचे नाव आहे भारतातील दारिद्र्य. म्हणजे हे 8 नंबरचं प्रकरण आहे, भारतातील दारिद्र्य. या प्रकरणाच्या अगोदर आपण भारतातील लोकसंख्या, भारतातील बेरोजगारी या संकल्पना ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत, किंवा हे प्रकरणं जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. आज आपल्याला भारतातील दारिद्र्य, इंडियन पॉवर्टी हे प्रकरण बघायचं आहे. तर दारिद्र्य ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील एक प्रमुख समस्या किंवा प्रमुख आव्हान राहिलेलं आहे, किंवा प्रमुख आव्हान असून आर्थिक आणि सामाजिक घटकांशी निगडीत असलेली संकल्पना म्हणून या दारिद्र्याकडे पाहिलं जातं. तर काही व्यक्ती किंवा काही व्यक्ती समूहाला समाजापासून वंचित ठेवणारा किंवा वंचित राहणारा घटक म्हणून दारिद्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आता किंवा ढोबळ मारण्यासह देखील म्हटलं जातं की मूलभूत गरजांपासून वंचित राहणं किंवा उपलब्ध संधी नाकारणं, यामुळं समाजातील काही व्यक्ती किंवा काही समूह मुख्य प्रवाहापासून दूर जातात, म्हणून त्याला दारिद्र्य या नावाने ओळखलं जातं. तर भारताच्या बाबतीत जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतलं म्हटलं तर भारताला दारिद्र्य किंवा भारतातील दारिद्र्याला दीर्घ इतिहास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर जर आपण प्राचीन काळामध्ये जर बघितलं किंवा ब्रिटिश काळात जर बघितलं तर हस्तकलेच्या ज्या काही वस्तू किंवा हस्त उद्योग, त्यानंतर कुटीर उद्योगांचा ऱ्हास हे आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर साधनसामग्रीचे आर्थिक निस्सारण, दडपशाहीचे आर्थिक धोरण, सातत्याने पडणारे दुष्काळ यासारख्या कारणांमुळे भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग दारिद्र्यामध्ये जीवन जगत असताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये देखील आणि आत्ताच्या काळामध्ये देखील अशा वेगवेगळ्या मूलभूत बदल झाल्या कारणामुळे दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ब्रिटिश काळातलं झालं, त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळात जर आपण बघितलं तर स्वातंत्र्य काळात दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमावरती भारत सरकारने मोठ्या प्रमाणावरती भर दिला. परंतु किंवा दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने आर्थिक नियोजन, आर्थिक सुधारणा, गरिबी हटाव मोहीम यासारखे दारिद्र्याचे निर्मूलन करण्याकरता मोठमोठे कार्यक्रम जे आहेत ते राबवलेले आहेत. परंतु या देखील मोठ्या प्रमाणावरती दारिद्र्य जे आहे ते आपल्या भारतामध्ये असलेलं दिसून येतं. म्हणजेच अशा अनेक योजना आपण त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. गरिबी हटाव, दारिद्र्याचं निर्मूलन, आर्थिक सुधारणा, आर्थिक नियोजन अशा किंवा पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देखील आपलं ते उद्दिष्ट राहिलेलं आहे. परंतु या सर्व योजना राबवून देखील भारतातल्या दारिद्र्यावरती किंवा दारिद्र्याचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी करण्यास मदत पाहिजे त्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून येत नाही. मग जर आपण हे झालं थोडक्यात प्रस्तावना, त्यानंतर दारिद्र्याचा अर्थ विचारात घेऊ. तर पारंपरिक अर्थानुसार जर आपण बघितलं तर दारिद्र्य म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा उत्पन्नाअभावी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत अशी स्थिती म्हणजे दारिद्र्य होय. थोडक्यात काय, तर ज्या व्यक्तीला किंवा मानवाला आपल्या मूलभूत गरजा सहजासहजी पूर्ण करता येत नाहीत किंवा ते गरजा पूर्ण करण्या इतपत उत्पन्न मिळत नाही, अशा व्यक्तीला दारिद्र्य म्हटलं जातं किंवा अशी व्यक्ती दरिद्री म्हटलं जातं. हा पारंपरिक अर्थ त्या ठिकाणी आपण विचारात घेऊ. आता बहुआयामी दारिद्र्य जर विचारात घ्यायचं म्हटलं तर दारिद्र्याची पारंपरिक संकल्पना केवळ मूलभूत गरजांशीच निगडीत होती. म्हणजे पारंपरिक किंवा ब्रिटिश काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर आपण घेतलं तर दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य त्या काळामध्ये होतं आणि आता देखील आहे. परंतु अगदी सुरुवातीच्या काळामध्ये दारिद्र्याची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना केवळ मूलभूत गरजांशी संबंधित होती. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच 3च गरजापुरती त्या ठिकाणी मर्यादित होती. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा
या मूलभूत गरजा जर पूर्ण करता येत नसतील तर त्या व्यक्तीला म्हटलं जायचं दारिद्र्य, म्हणजे किंवा ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहे. परंतु आधुनिक कालखंडाचा जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर दारिद्र्याच्या संकल्पनेची व्याप्ती जी आहे ती वाढलेली दिसून येते. म्हणून बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना त्या ठिकाणी त्याच्या नंतर उदयास आलेली दिसून येते. आता ही बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय, तर हे आपल्याला त्या ठिकाणी अगोदर विचारात घ्यायचं आहे. तर बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक आणि अभौतिक परिणामांपासून वंचित राहणं म्हणजे बहुआयामी दारिद्र्य होय. आता भौतिक आणि अभौतिक, मग भौतिक परिमाण कोणते आहेत, परिमाण कोणते आहेत आणि अभौतिक परिमाण कोणते आहेत याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर भौतिक परिमाणांचा संबंध जर आपण बघितला तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, म्हणजे रस्ते बांधणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता यांच्याशी संबंधित ही भौतिक संकल्पना किंवा भौतिक परिमाण जे आहे ते अवलंबून आहेत. तर आता अभौतिक परिमाण म्हणजे कोण किंवा अभौतिक परिमाणांचा संबंध मध्ये कोणते घटक येतात, तर अभौतिक परिमाणांचा संबंध हा समाजातील विविध भेदाभेदांशी येत असतो. ज्याला लक्षात भौतिक परिमाण म्हणजे कोणते किंवा भौतिक परिमाणांचा संबंध कशाशी येतो, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते म्हणजे रस्ते बांधणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची आवश्यकता या घटकांशी भौतिक परिमाणांचा संबंध येतो. तर अभौतिक परिमाणांचा संबंध हा समाजातील विविध भेदाभेदांशी येत असतो. तर त्याला म्हटलं जातं बहुआयामी दारिद्र्य. तर यानंतर या प्रकरणामधला आपल्याला पुढला भाग बघायचा आहे तो म्हणजे दारिद्र्याची संकल्पना. तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण घेतलं तर भारतातील दारिद्र्य हे बहुआयामी स्वरूपाचं आपल्याला असलेलं दिसून येतं. तर भारतात दारिद्र्याचे निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य अशा प्रमुख संकल्पना म्हणजे अशा प्रमुख दोन संकल्पना सांगितल्या जातात. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. तर निरपेक्ष दारिद्र्य हे किमान उपभोगाच्या गरजानुसार मोजलं जातं. निरपेक्ष दारिद्र्य कसं मोजलं जातं, तर मानवाच्या ज्या काही किमान मूलभूत गरजा आहेत किंवा जे किमान उपभोग आहेत त्या उपभोगाच्या गरजानुसार मोजलं जातं. नियोजन आयोगाच्या नुसार जर विचार केला तर ग्रामीण क्षेत्रामध्ये दररोज प्रति व्यक्तीला उष्मांकाचे प्रमाण हे 2400 कॅलरीज गणलेलं आहे. तर शहरी भागात किंवा शहरी क्षेत्रामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना रोजच्या आहारामधून 2100 कॅलरीज किंवा त्यालाच आपण म्हणतो उष्मांक इतके त्या ठिकाणी गणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सरासरी 2250 उष्मांकांची गरज असते. मग किमान उत्पन्नाच्या अभावी किंवा किमान उत्पन्नाच्या अभावामुळे जर या ग्रामीण भागातील व्यक्तीला 2400 कॅलरीज आणि शहरी भागातील व्यक्तीला रोजच्या आहारामधून 2100 कॅलरीज म्हणजे सरासरी 2250 उष्मांक जर रोजच्या अन्नामधून जर मिळत नसतील तर ते लोक निरपेक्ष दारिद्र्य समजले जातात. म्हणजेच किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांक जे आहेत किंवा कॅलरीज जे आहेत त्या कॅलरीजची समाधानकारक अशी पातळी प्राप्त जर होत नसेल तर त्या स्थितीला निरपेक्ष दारिद्र्य वाढत आहे असं म्हटलं जातं. आता बहुतांश प्रमाण म्हणजे हे निरपेक्ष दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते जगातील विकसनशील देशामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे परिणामकारक दारिद्र्य उपाययोजनेच्या द्वारे निश्चितपणे निरपेक्ष दारिद्र्याचं 100% निर्मूलन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं. कारण का शेवटी निरपेक्ष दारिद्र्य कशावरती अवलंबून आहे तर मानवाच्या किमान उपभोगाच्या गरजानुसार मोजलेला आहे किंवा किमान गरजांशी संबंधित आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला रोजच्या आहारामधून ग्रामीण भागातील व्यक्तीला 2400 कॅलरीज आणि शहरी भागातील व्यक्तीला 2100 कॅलरीज त्या ठिकाणी मिळल्या पाहिजेत. जर असं जर मिळत असेल तर तो व्यक्ती निरपेक्ष दारिद्र्यामध्ये समजला जात नाही. जर एवढ्या कॅलरीज किंवा एवढे उष्मांक मिळत नसेल तर ती व्यक्ती निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आहे असं समजलं जातं. म्हणून विशेषतः हे जे काही निरपेक्ष दारिद्र्य आहे
ते भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेलं दिसून येतं. आणि त्याच्यामुळे याचं जर आपण चांगल्या प्रभावी दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना जर राबवल्या किंवा त्याची अंमलबजावणी जर केली तर आपल्या याचं निर्मूलन जे आहे ते निर्मूलन आपल्या त्या ठिकाणी निश्चितपणे करता येऊ शकतं. आता या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज हा भाग त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. तर ग्रामीण भागातील व्यक्तीला रोजच्या आहारामधून 2400 कॅलरीज आणि शहरी भागातील व्यक्तीला 2100 कॅलरीज. मग असा फरक का असेल तर ग्रामीण भागातील व्यक्तीला कष्टाची कामे जी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती करावी लागतात. त्याच्यामुळे ज्यादा शक्तीची म्हणा किंवा ज्यादा कॅलरीजची गरज जी आहे ती ग्रामीण भागातील व्यक्तींना जास्त आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना 2400 कॅलरीज मिळाल्या पाहिजेत आणि शहरी भागातील व्यक्तीला ह्या 2100 कॅलरीज त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला प्रकार आहे ते म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. तर सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना जी आहे ती संकल्पना स्पष्ट करणं जरा अवघड आहे. कशापेक्षा तर निरपेक्ष दारिद्र्यापेक्षा. कारण का सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं तर विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येते. आता या दारिद्र्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास अनेक घटकावरती अवलंबून आहे किंवा अनेक घटकांच्या माध्यमातून ही संकल्पना स्पष्ट केली जाते. तर उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रियता म्हणजे त्याला आपण म्हणतो बेरोजगारी किंवा वृद्धत्व यांच्या परस्पर तुलनेमधून या सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना जी आहे ती स्पष्ट केली जाते किंवा कल्पना मांडली जाते. आता ही सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना जी आहे ती संकल्पना तुलनात्मक असल्या कारणामुळे मग ती उत्पन्न पातळीशी तुलना केली जाईल किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीशी तुलना केली जाईल, एखाद्या व्यक्तीच्या उपभोग खर्चाबरोबर ती तुलना केली जाईल किंवा आर्थिक निष्क्रियतेबरोबर ती तुलना करून त्या ठिकाणी तुलना करून त्या दोन गटामध्ये कोण दारिद्र्यामध्ये आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट केलं जातं. म्हणून सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्वच देशामध्ये आढळून येतं. म्हणजेच विकसनशील, अविकसित, विकसित या तिन्ही देशांमध्ये या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते असलेलं दिसून येतं. कारण का याच्यामध्ये काय केलं जातं तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर ती तुलना करतो. म्हणजे कारण का ही तुलनात्मक त्या ठिकाणी फरक विचारात घेऊन ही संकल्पना जी आहे ती स्पष्ट केली जाते. म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करणं अवघड आहे. कारण का बघा समजा तीन व्यक्ती आहेत, समजा ए, बी आणि सी. एचं व्यक्तीचं उत्पन्न आहे 10 रुपये, बीचं व्यक्तीचं उत्पन्न आहे 20 आणि सीचं उत्पन्न आहे 30. म्हणजे 10, 20 आणि 30. आता ज्यावेळेस आपण ए व्यक्ती बीची तुलना करतो, उत्पन्नात आपण जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं की उत्पन्न पातळीची तुलना केली जाते. मग उत्पन्न एचं 10 रुपये आहे, बीचं 20 आहे आणि सीचं 30 आहे. मग ए व्यक्ती ज्यावेळेस बी व्यक्तीबरोबर ती तुलना करतो त्यावेळेस ए व्यक्तीला वाटतं मी बी व्यक्तीपेक्षा कसा आहे, गरीब आहे, म्हणजे दारिद्र्यामध्ये आहे. आता बी व्यक्ती दारिद्र्यामध्ये नाही आहे. परंतु ज्यावेळेस बी व्यक्ती सी व्यक्तीशी तुलना करतो, सी व्यक्तीचं उत्पन्न किती आहे 30 आहे आणि बी व्यक्तीचं उत्पन्न किती आहे 20 आहे. म्हणजे ज्यावेळेस बी व्यक्ती सी व्यक्तीच्या उत्पन्न पातळीशी तुलना करतो त्यावेळेस तो काय ठरतो, गरीब ठरतो किंवा दारिद्र्यामध्ये ठरतो. का तर उत्पन्न सी व्यक्तीचं जास्त आहे. पण त्यावेळेस तो ए व्यक्तीशी तुलना करतो त्यावेळेस तो श्रीमंत होतो किंवा दारिद्र्यामध्ये नाही आहे. परंतु थोडक्यात सांगायचं मला काय तर नेहमी या संकल्पनेमध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या घटकाच्या बाबतीमध्ये एकमेकांशी तुलना करतो. म्हणून त्या ठिकाणी तुलनात्मक बाबीवरती ही संकल्पना त्या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणून सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्वच देशामध्ये आढळून येतं. म्हणजे विकसित असो किंवा विकसनशील असो किंवा अविकसित असो कोणत्याही देशामध्ये त्या ठिकाणी हे दारिद्र्य आढळून येतं. आणि मग सर्वच देशामध्ये आणि नेहमी या ठिकाणी तुलना जी आहे ती तुलना त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमात केली जाते. म्हणून याचं निर्मूलन जे आहे ते निर्मूलन आपल्याला करता येत नाही. मग योग्य धोरण आणि योग्य उपाययोजनांमुळे सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन काही प्रमाणामध्ये आपल्याला करता येऊ शकतं.
पण जसं आपण निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन 100% करता येऊ शकतं, तसं सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन जे आहे ते आपल्याला 100% करता येऊ शकत नाही. परंतु योग्य धोरणाच्या अभावी किंवा त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांमुळे आपण सापेक्ष दारिद्र्याचं जे काही निर्मूलन आहे ते निर्मूलन काही प्रमाणामध्ये किंवा काही प्रमाणात कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना सांगितली जाते. त्यानंतर दारिद्र्य रेषा. आता दारिद्र्य रेषा ही अशी काल्पनिक रेषा आहे की जी गरीब आणि गरिबेतर यामध्ये वर्गीकरण केले जातं. समजा अशी रेषा त्या ठिकाणी ओढली तर वरचे लोक श्रीमंत लोक समजले जातात आणि त्या रेषेच्या खालचे दारिद्र्यामध्ये किंवा गरीब समजले जातात. म्हणजे ती रेषा जी आहे ती रेषा त्या ठिकाणी काय करते, गरीब आणि गरिबेतर यामध्ये त्या रेषेमुळे त्या ठिकाणी वर्गीकरण होत असतं. तर ही प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन खर्चाशी निगडीत त्या ठिकाणी आहे. मग या दारिद्र्य रेषेसाठी किंवा दारिद्र्य रेषा ठरवण्याकरता विविध समित्या आणि अभ्यास गटांनी दारिद्र्य रेषेची संकल्पना जी आहे ती संकल्पना विविध प्रकारे स्पष्ट केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जर त्यातला आपण नीती आयोग जर बघितला तर नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटाच्या व्याख्येनुसार त्या ठिकाणी विचारात जर घ्यायचं म्हटलं त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा खरेदी करण्याकरिता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा म्हणतात. परत एकदा बघा, नीती आयोगाने दारिद्र्यच्या निर्मूलन करण्यासाठी जी काही समिती नेमली किंवा जे काही कार्यगट नेमला त्या कार्यगटाने काय व्याख्या केलेलं आहे की सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा खरेदी करण्याकरता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा म्हणतात. मग ह्या दारिद्र्य रेषेचे प्रमुख उद्देश कोणते आहेत तर ते आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. तर पहिला उद्देश आहे तो म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर म्हणजेच APL अबाव पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर आणि BPL म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या खाली. तर दारिद्र्य रेषेच्या खाली आणि दारिद्र्य रेषेच्या वर म्हणजे APL आणि BPL म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असणारी लोकसंख्या ठरवणं हे देखील दारिद्र्य निर्मूलन किंवा दारिद्र्य रेषेचा प्रमुख उद्देश राहिलेला आहे. त्यानंतर कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख जी आहे ती ओळख पटवणं हे देखील उद्देश राहिलेला आहे. त्यानंतर वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशांची तुलना करणे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट राहिलेलं आहे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी किंवा दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी आवश्यक खर्चाचा अंदाज बांधणं हे देखील उद्देश राहिलेला आहे. तर दारिद्र्य रेषा ही प्रत्येक राष्ट्रानुसार आपल्या त्या ठिकाणी बदलताना दिसून येते. तर जागतिक बँकेचा जर आपण अहवाल विचारात घेतला तर जागतिक बँकेच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषा ही 2011च्या आकडेवारीनुसार जर त्या ठिकाणी आपण विचारात घेतलं म्हटलं तर किंवा 2011च्या किमतीनुसार दरडोई दर दिवशी $1.90 इतकी क्रयशक्तीच्या समानतेवर आधारित आहे. आता क्रयशक्ती म्हणजेच PPE आधारानुसार भारतातील 21.2% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असलेल्या आपल्या त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर या प्रकरणातला पुढला भाग जो आहे तो म्हणजे दारिद्र्याचे प्रकार. तर हे उद्याच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ.